सर्वांना नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पेट 2021 अर्थात प्री एंट्रन्स टेस्ट जी PhD ला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पेट विद्यापीठाने अनिवार्य केलेली आहे व या पेट एक्झामिनेशनचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भातला नोटिफिकेशन दिनांक 1 जानेवारीला टाकलेला आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर. त्या संदर्भातला व्हिडिओ या अगोदर मी बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये पेट एक्झामिनेशनचा ऑनलाईन फॉर्म नेमका भरायचा कसा, त्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेपचा अंतर्भाव आहे, तर या संदर्भामधलं डिटेल असं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपणास होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बाळासाहेब काकडे, राज बॉटनी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी डॉक्टर राजेंद्र बाळासाहेब काकडे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जसे की आपण पाहू शकत असाल, विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे bammu.ac.in हे टाईप करून आपल्याला विद्यापीठाच्या वेबसाईटवर जायचं आहे. थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल PhD ऍडमिशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर विद्यापीठाचे जे PhD जे पोर्टल आहे ते पोर्टल या ठिकाणी ओपन झालेले आहे. तर या ठिकाणी जेव्हा PhD एंट्रन्स टेस्ट आहे 2021 यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यापीठाची जी ऑनलाईन जी प्रोसिजर आहे, अप्लाय ऑनलाईन फॉर पेट फर्स्ट फेज, तर जसं की या आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे, अगोदर पेट फर्स्ट होणार आहे व पेट फर्स्ट मध्ये जे विद्यार्थी क्वालिफाय होतील अशाच विद्यार्थ्यांची पेट सेकंड ही एक्झाम विद्यापीठ कंडक्ट करणार आहे. तर अप्लाय ऑनलाईनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर अशी एक इंटरफेस या ठिकाणी जनरेट होते. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी एक थोडक्यात मी सांगतो, या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर हिअरवर क्लिक करायचं आहे. नवीन विद्यार्थी असल्यास या ठिकाणी तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकावं लागेल, वडिलांचं नाव, त्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव, आईचं नाव टाकावं लागेल, तुमची डेट ऑफ बर्थ, सिलेक्ट जेंडर, या ठिकाणी मेल फिमेल जे असेल ते, मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर असाच टाका जो व्हॅलिड असणार आहे, कारण याच मोबाईल नंबरवर तुमच्या या पेट एक्झाम संदर्भातले जे ID आणि पासवर्ड येणार आहे. व्हॅलिड ईमेल टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो दिलेला कॅप्चा कोड या चौकटमध्ये आपल्याला टाकायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी या छोट्या चौकटमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कन्फर्म होऊन जाईल व तुमच्या मोबाईलवर लॉग इन ID आणि पासवर्ड येणार आहे. तर ही प्रोसेस मी केलेली आहे. तर डायरेक्ट मी माझा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी मी टाकणार आहे. हा ID झाला, त्यानंतर पासवर्ड, तर पासवर्ड या ठिकाणी टाकून झालेला आहे. आता जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड किंवा सिक्युरिटी कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. 88C2 साइन इन वर क्लिक करायचं आपल्याला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल रजिस्ट्रेशन जो ID आहे तो रजिस्ट्रेशन ID या ठिकाणी ओपन झालेला आहे. सुरुवातीला डॅशबोर्ड मध्ये आपली पूर्ण इन्फॉर्मेशन दाखवते. जो आपण मोबाईल नंबर, रजिस्टर मोबाईल नंबर हा टाकला होता मी, माझा मेल ID या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर ऍड्रेस डिटेल मध्ये आपल्याला आता एक या ठिकाणी जे आहे त्या सगळं आपल्याला फिलअप करायचं आहे. ऍड्रेस डिटेल मध्ये तुमचा जो काही ऍड्रेस आहे तो ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. जो ऍड्रेस तुमचा असेल ते या ठिकाणी एक टेंटेटिव्ह ऍड्रेस मी टाकतो. त्यानंतर स्ट्रीट काय असेल तर तो टाकायचा. कॉलनी नेम असेल कॉलनी नेम टाका. त्यानंतर तालुका जो असेल तो तालुका टाका. डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट. चेक दिस बॉक्स इफ करस्पॉन्डन्स ऍड्रेस अँड परमनंट ऍड्रेस आर द सेम. समजा हा ऍड्रेस तुमचा जो करस्पॉन्ड म्हणजे समोरच्या संपर्क करण्यासाठी जो ऍड्रेस आहे तो तुमचा परमनंट ऍड्रेस असेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ऑटोमॅटिक या ठिकाणी त्या वरचे जे काय आपण एंट्री केलेले ते या ठिकाणी फिल होतील. या ठिकाणी आता आपल्याला सबमिट करायचं आहे. तर ऍड्रेस डिटेल या ठिकाणी भरून झालेला आहे. तुम्ही पाहू शकत असाल या ठिकाणी जे ऍड्रेस मी आधी दिला होता तो ऍड्रेस आता या ठिकाणी दाखवला. यामुळे तुम्ही याला एडिट सुद्धा ऑप्शन आहे, ठिकाणी क्लिक करून एडिट करू शकता किंवा पूर्ण ऍड्रेस जर तुमचा चुकला असेल, दुसरा ऍड्रेस द्यायचा असेल तर हे डिलीट करून तुम्ही परत दुसरा ऍड्रेस या ठिकाणी देऊ शकता. हे झालं ऍड्रेस डिटेल संदर्भात. रिझर्वेशन डिटेल, आरक्षित जे काही असणार आहे ओपन, त्यानंतर अदर जी कॅटेगरी आहे तर या ठिकाणी आपल्याला भरायचं. सिलेक्ट रिलीजन मध्ये
हिंदू मुस्लिम जे काय असेल तो आपल्याला या ठिकाणी भरावा लागेल. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी आपली कुठली जनरल, एससी असेल, एसटी असेल, व्हीजेएनटी, एनटीबी पूर्ण कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. त्यानंतर आपण एंटर या ठिकाणी सबकास्ट आपल्याला एंटर करायचे. आपली जो सबकास्ट असेल ती सबकास्ट तुम्हाला एंटर करावी लागेल. त्यानंतर बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर यस या ठिकाणी क्लिक करा, नसेल तर नो वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर बिलॉंग्स टू मायनॉरिटी असेल तर यस करावं लागेल, नसेल तर नो. मग मायनॉरिटी मध्ये मुस्लिम आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे आणि शीख आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन बुद्धिस्ट आहे, त्यानंतर झोरास्ट्रियन सुद्धा आहे. तर आणि जम्मू काश्मीरहून समजा मायग्रेट झाला असेल तर यस, जम्मू काश्मीरहून आपण आला असेल तर इथे यस, नसेल तर नो. तर बऱ्याचशा या ठिकाणी नोचा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ईडब्ल्यूएस असेल तर यस करायचं. तर तुमच्याकडे याचं सर्टिफिकेट असेल ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, यस वर क्लिक करायचं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्याला तुम्ही यस म्हणसाल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी इथं जे आहे अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर पार्टिसिपेंट इन स्पोर्ट या ठिकाणी जर असाल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर डायरेक्ट डिपेंड ऑन फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक असेल तर यस करा, नसेल तर नो. ईडब्ल्यूएस असेल तर यस करा, नसेल तर नो. या ठिकाणी कुठलेच नाही त्या ठिकाणी, म्हणून मी या ठिकाणी नो करत आहे. स्पेशली एबल्ड समजा काही दिव्यांग असाल तर यस, नसेल तर नो. नंतर बिलॉंग्स टू मायनॉरिटी नॉन क्रिमिनल असेल तर यस, नसेल तर नो. सबकास्ट या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे. रिलीजन जो आहे तो रिलीजन तुम्हाला टाकावं लागणार आहे. सिलेक्ट कॅटेगरी जो आहे हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला इथला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला टाकावा लागणार आहे. तर आधार नंबर सिक्युरिटी करण्यासाठी या ठिकाणी मी टाकत नाही. तर याला आपल्याला सबमिट करायचं आहे. या ठिकाणी सबमिट होत नाही कारण वरचं या ठिकाणी जी एंट्री आहे ती राहून गेलेली आहे. प्लीज सिलेक्ट अन आयटम, डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी, नो. तर आता आपण सबमिट करून पाहूया. तर या ठिकाणी बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर या ठिकाणी सुद्धा आपल्याला नो करावं लागेल. जे राहिलं असेल ते त्या ठिकाणी ते दाखवतं. तर या ठिकाणी सबमिट करायचं आहे आपल्याला. तर बघा हे जे काही आपले रिझर्वेशन डिटेल आहेत या ठिकाणी मी भरलेले आहेत. त्यानंतर इथं क्वालिफिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जी एक्झामिनेशन प्रत्येक जे एक्झामिनेशन आहे एसएससी असेल, एचएससी, बीए तुम्ही जो काय असेल ती आपल्याला भरावं लागणार आहे. आपली डिटेल पूर्ण एसएससी एक्झामिनेशन सब्जेक्ट जे काय असणार आहे 10वीला असणारे जे सब्जेक्ट आहेत ते सगळे सब्जेक्ट आपल्याला भरावे लागणार आहेत. हे सब्जेक्ट त्यानंतर जर मार्क असतील तर मार्कवर आपल्याला क्लिक करावं लागेल. मार्क्स जे मार्क आपल्याला मिळालेले आहेत ते मार्क त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे. टोटल जे मार्क आहेत त्या मार्क पैकी क्लास जो ग्रेड आहे फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, क्वालिफिकेशन जे इयर आहे क्वालिफिकेशन इयर या ठिकाणी टाकावं लागेल. तर या इयरवरच क्लिक करायचं जेणेकरून लवकरात लवकर आपण आपल्या जे क्वालिफिकेशन इयर आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू. 2000 तो रिझल्ट लागला होता फेब्रुवारी 1. बोर्ड तेव्हा लातूर बोर्ड होता. कोणाचा औरंगाबाद बोर्ड असू शकतो, तो औरंगाबाद या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. एक्झामिनेशन पासिंग स्टेट जे पासिंग स्टेट आपण एक्झामिनेशन पास केलेलं जे राज्य आहे त्या राज्याला या ठिकाणी भरायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर जिथे रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या रिक्वायरमेंट भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खाली थोडं स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपण जे काही भरलेलं आहे या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि जर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन जर चुकीचे वाटले तर या ठिकाणी डायरेक्ट डिलीट करू शकता. तर हे एज्युकेशन डिटेल एसएससी भरलेला आहे. त्यानंतर एज्युकेशन डिटेल मध्ये आणखी तुम्हाला एचएससी भरावं लागेल. तुमची डिग्री असेल ते डिग्री बीए असेल, बीकॉम असेल, बीएससी असेल त्याची इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. त्यानंतर तुमची पीजी
म्हणजे तुम्ही MA असाल, MEd असाल, MSc असाल, MCOM असाल, त्या पीजीच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अशीच माहिती भरावी लागेल, जशी आता SSCची भरलेली. हे झाले क्वालिफिकेशन संदर्भात. त्यानंतर टेक्निकल इक्विपमेंट डिटेल, म्हणजे तुमच्याकडं कुठली ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत. स्मार्टफोन या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहे, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का? यस. फोन विथ अँड्रॉइड OS. डू यू हॅव डेस्कटॉप और कम्प्युटर? यस द्यावं लागेल. असेल तर यस, नसेल तर नो करायचं. डू यू हॅव लॅपटॉप? असेल तर यस, नसेल तर नो. डू यू हॅव टॅबलेट? असेल तर यस, नसेल तर नो. म्हणजे जवळजवळ डू यू हॅव इनबिल्ट और एक्सटर्नल वेबकॅम? आपला वेबकॅम आहे का? कॅमेऱ्यामध्ये जनरली वेबकॅम हा असतोच. त्यानंतर व्हॉट टाइप ऑफ इंटरनेट कनेक्टिव्हिटी डू यू हॅव इन युअर डिव्हाइस? इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेमकी कशी आहे? समजा तुम्ही ब्रॉडबँड वापरत असाल तर ब्रॉडबँडच्या संदर्भात त्या ठिकाणी क्लिक करावं लागेल. ब्रॉडबँड असेल, नसेल तर मोबाईल 4G जनरली असतो सगळ्याकडे. डू यू हॅव प्रिंटर? असेल तर येस, नसेल तर नो. सबमिट. तर हे झालं टेक्निकल इक्विपमेंट डिटेल. तुम्ही पाहू शकाल इथं आपण जे काही येस और नो, येस नो दिलेलं आहे या ठिकाणी तसं आलेलं आहे. एंट्री ज्या केलेल्या आहेत त्या या ठिकाणी अशा रेकॉर्ड झालेल्या आहेत. त्यानंतर युनिव्हर्सिटी टाईप. युनिव्हर्सिटी टाईप आपली युनिव्हर्सिटी कुठली होती, त्या विद्यापीठाची या ठिकाणी यादी असते. समजा आपले विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी क्लिक करायचं. महाराष्ट्र क्लिक केले की त्या ठिकाणी सिलेक्ट युनिव्हर्सिटी नेम येतं. मग महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यापीठामध्ये आपण आपली पीजी असेल किंवा UG असेल ती कंप्लीट केली असेल तर त्या विद्यापीठ आपल्याला सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी ऍड करायचं आहे. तर हे झालं विद्यापीठा संदर्भामध्ये युनिव्हर्सिटी टाईप. त्यानंतर चूज सब्जेक्ट फॉर पेट, जी आपल्याला प्री एंट्रन्स टेस्ट द्यायची, अत्यंत महत्वाची ही विंडो आहे, लक्षात घ्या. सब्जेक्ट फॉर पेट, जी पेट एक्झाम आपल्याला द्यायची ती कुठल्या याच्यामध्ये द्यायची? अगोदर फॅकल्टी सिलेक्ट करायची. समजा तुम्हाला सायन्स मध्ये द्यायची सायन्स टेक्नॉलॉजी, आर्ट मध्ये द्यायची ह्युमॅनिटीज, कॉमर्स मध्ये असेल तर फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आणि इंटरडिसिप्लिनरी असेल तर हे सिलेक्ट करावं लागेल. तर या ठिकाणी उदाहरणादाखल मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट करतो. सायन्स टेक्नॉलॉजीवर सिलेक्ट केल्यानंतर नेमकं सायन्सचा कुठला विषय? या ठिकाणी भरपूर विषय, बॉटनी, केमिस्ट्री, जिओलॉजी, मॅथ, मायक्रो, स्टॅट, झुलॉजी. तर या ठिकाणी मी बॉटनीवर क्लिक करतो आणि सबमिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर खाली जो डाटा आपण फीड केलेला तो या ठिकाणी एंटर झालेला आहे. हे झाले चूज सब्जेक्ट फॉर पेट. त्यानंतर तुमची जी फोटो आणि जी साईन आहे ती फोटो आणि साईन आपल्याला अपलोड करायची आहे. तर फोटो आणि साईन जी आहे लक्षात घ्या, या ठिकाणी अपलोड फोटो सिग्नेचर JPG और JPG फॉर्मॅट ओनली. आपला जो फॉर्मॅट आहे ती JPG फॉर्मॅट मध्ये तुम्हाला अपलोड करावं लागेल, तुमची फोटो आणि तुमचा सही सुद्धा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट. अपलोड डॉक्युमेंट मध्ये आपण जे काही भरलेलं आहे आपल्या शैक्षणिक पात्रते संदर्भात, यू हॅव टू एंटर PG एक्झामिनेशन फर्स्ट. म्हणजे आपण आता मी हा फॉर्म भरत असताना PG एक्झामिनेशन भरला नव्हता, फक्त SSC उदाहरणादाखल मी फक्त SSC दाखवलं होतं. आपण जेव्हा PG एक्झामिनेशन SSC, HSC, UG आणि PG असे सगळे जे डॉक्युमेंट या क्वालिफिकेशन जे आहे या ठिकाणी आपण जर भरू तेव्हा या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट हे सेक्शन आपल्याला दिसेल. तर या ठिकाणी तुर्तास मी MSc च जी काही PG आहे ती MSc ची PG या ठिकाणी मी उदाहरणादाखल इथं क्लिक करतोय. MSc ला सब्जेक्ट बॉटनी, त्यानंतर टोटल जे मार्क, एक अंदाजे मार्क टाकत आहे मी. ग्रेड फर्स्ट, क्वालिफिकेशन इयर, क्वालिफिकेशन जे इयर आहे दॅट क्वालिफिकेशन इयर इज 2007. तर ते 2007 ते इयर आपल्याला आधी सिलेक्ट करावं लागेल. तर या ठिकाणी 2007 मार्च 1. बोर्ड युनिव्हर्सिटी अर्थातच PG असल्यामुळे विद्यापीठ असणार आहे. त्यानंतर एक्झामिनेशन पासिंग स्टेट अर्थातच महाराष्ट्र. तर महाराष्ट्र या ठिकाणी क्लिक करून आता या ठिकाणी मी सबमिट करतोय. तर आता आपण पाहूयात या ठिकाणी आपल्याला अपलोड डॉक्युमेंट मध्ये आणखी काही कमतरता असेल तिथे लगेच सांगतो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकत असाल SSC ची मार्कशीट आपल्याला अपलोड करावी लागेल, HSC ची मार्क लिस्ट अपलोड करावी लागेल, त्यानंतर PG ची मार्क लिस्ट अपलोड करावी लागेल, UG ची म्हणजे BA BCom BSc जे असेल ते. त्यानंतर अपलोड मायनॉरिटी सर्टिफिकेट. तर चुकून मायनॉरिटी सर्टिफिकेटला मी येस केला असेल त्यामुळे या ठिकाणी ते दाखवत आहे मायनॉरिटी सर्टिफिकेट अपलोड करा म्हणून. त्यानंतर अपलोड स्पोर्ट्स सर्टिफिकेट मी येस केलं त्याच्यामुळे
स्पोर्ट्स सर्टिफिकेट अपलोड करा असं या ठिकाणी ते दाखवत आहे. तर आपल्याला जे आपल्याला अप्लाय आहे तेच आपल्याला त्या ठिकाणी येस करायचं. जे आपल्याला अप्लाय नाही, जे आपल्याला लागू होत नाही त्याला आपल्याला नो करायचंय. कुठे? जेव्हा आपण रिझर्वेशन डिटेल भरू किंवा युनिव्हर्सिटी टाईप भरू किंवा ऍड्रेस डिटेल भरू, कुठे जे आपल्याला अप्लाय असेल तेच त्यालाच आपल्याला येस करायचं. जे आपल्याला लागू नसेल त्याला नो करायचं. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट जे आहे, ऑनलाईन पेमेंटची पद्धत ही अत्यंत सोपी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, जी आता या ठिकाणी जनरल असल्यामुळे या ठिकाणी 1000 रुपये आहे. जनरल कॅटेगरी असल्यामुळे रिझर्वेशन असेल तर 600 रुपये फीस आहे. तर या ठिकाणी पे ऑनलाईन फीसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर अशी एक इंटरफेस येते. या ब्ल्यू कलरच्या स्क्वेअरला आपल्याला क्लिक करायचं आहे, पे ऑनलाईन. तर या ठिकाणी तुम्ही आता पहा, SBI ई पे अशी एक विंडो इंटरफेस जनरेट झालेली आहे. तुम्ही तुमचं जर डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्ड असेल तर एटीएम कार्डचा नंबर सुद्धा इथं फिडअप करून त्याच्यावर एक्सपायरी डेट ऑलरेडी असते, इयर असतं. CVC म्हणजे त्याच्या कार्डच्या बॅक साईडला, एटीएम कार्डच्या बॅक साईडला 3 अंकी नंबर असतो. तो या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल आणि तुमचं नाव या ठिकाणी लिहून पे नाव म्हणल्यानंतर तुमचं पेमेंट हे सक्सेसफुली होऊन जातं. तर हे पेमेंट केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुमचा सक्सेसफुली अगोदर व्हेरीफाय म्हणतं, व्हेरीफाय करा म्हणतं अगोदर. म्हणजे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा तो फॉर्म पूर्णपणे भरला जातो. तर यात बॅक जात नाही, त्यामुळे मी पुन्हा एकदा ते ओपन करण्याचा प्रयत्न करतो. शेवटची जी स्टेप आहे ती शेवटची स्टेप या ठिकाणी राहिलेली आहे. ती सुद्धा स्टेप या ठिकाणी मी आपणास अवगत करून देतो. हा जो कोड आहे तो कोड या ठिकाणी मी एंट्री करतो, बी आणि साइन इन. तर शेवटची जी स्टेप आपली राहून गेलेली आहे व्हेरीफाय अँड सबमिट. पेमेंट झाल्यानंतर शेवटची स्टेप असते व्हेरीफाय अँड सबमिट. तर या ठिकाणी व्हेरीफाय आणि सबमिट हे पूर्ण दाखवते. अगोदर आपण जे जे काही एंट्री केलेलं, आपला ऍड्रेस असेल, रिझर्वेशन डिटेल असेल, आणि जर आपल्याला एडिट करायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी त्या मथळ्याच्या समोर क्लिक हिअर टू एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे. आपल्याला वाटलं मार्क चुकलेले आहेत गड्या, समजा हे मार्क आपल्याला वाटलं चुकलेलं आहे तर क्लिक हिअर एडिट वर जाऊन आपण ते मार्क आपण दुरुस्त करू शकतो. युनिव्हर्सिटी टाईप प्रत्येक जे काय आपण भरलेलं आहे ते सगळं या ठिकाणी आपण एडिट करू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे सगळं झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येतं. त्या सबमिटवर कन्फर्म करून तुमचं एक पूर्ण भरलेलं ऍप्लिकेशन हे PDF फॉर्म मध्ये तुमच्या मेल आयडीला जाईल किंवा तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे. तर अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीची ही पेट एक्झामिनेशनची जी परीक्षा आहे तिचं हे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, लगेच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.